नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारताचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला. NDAच्या सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना या सोहळ्यासाठी बोलावलं गेलं. महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शपथविधी सोहळ्याला पोहोचले. पण एक नाव मात्र जे NDAच्या घटक पक्षांच्या प्रमुखांचं आहे, महाराष्ट्रातलं आहे, ते या सगळ्या चेहऱ्यांमध्ये दिसलं नाही. नाव होतं अजित पवार यांचं. अजित पवार हे उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्याला आज दिल्लीमध्ये पोहोचले नाहीत. पण याची चर्चा सुरू झाली आणि याचं कारण आहे किंवा या चर्चेमागचा प्रश्न आहे, अजित पवार नाराज आहेत का? आता हा प्रश्न का उपस्थित झाला? एका शपथविधी सोहळ्याला जर अजित पवार पोहोचले नसतील तर त्यानं हा प्रश्न उपस्थित झालाय का? तर नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत आणि त्याला सध्याची पार्श्वभूमी आहे ते माढ्यामधल्या एका गावामध्ये घडलेल्या प्रकाराची. माढ्यामधल्या कुरडू नावाच्या एका गावामध्ये एका IPS अधिकाऱ्यानं मुरुम उत्खननाविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू असताना अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. अजित पवारांनी या अधिकाऱ्यांची जी भाषा केली, त्यांच्याशी जे संभाषण केलं ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालं आणि मग अजित पवार यांची बोलण्याची पद्धत, अजित पवार यांनी बोलताना वापरलेले शब्द आणि अजित पवार यांचा आवाज, अरेरावी या सगळ्याबद्दल चर्चा सुरू झाली. मग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये संबंधित पोलीस अधिकारी आपलं कर्तव्य चोख बजावत होते असा अहवाल आला. याचा अर्थ अजित पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना चौकशीमध्ये मात्र त्यांची पाठराखण झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा या संदर्भात प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनीही चौकशी अहवाल आल्यानंतरच बोलू अशी भूमिका घेतली. म्हणजे थेटपणे अजितदादांची पाठराखण केली नाही. या सगळ्या प्रकारामुळे आणि सगळीकडून टीका होत असल्यामुळे अजित पवार नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू असताना अहवाल आल्यानंतर बुधवारी अजित पवारांनी अचानकपणे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. काल अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमांना दिसले, पण आज मात्र अजित पवार महत्त्वाच्या असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या किंवा उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला पोहोचले नाहीत आणि त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो, महायुतीमध्ये अजित पवार नाराज आहेत का? या सगळ्याबाबत चर्चा करायची. पण त्या अगोदर हे प्रकरण नेमकं काय आहे, या प्रकरणामुळे अजित पवार नाराज आहेत का अशा चर्चा का सुरू झाल्यात, हा घटनाक्रमावर एकदा नजर टाकूया. माढ्यामधल्या कुरडू गावामधल्या मुरुम उपसा प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. संबंधित ठिकाणचे पोलीस अधिकारी तिथे पोहोचले होते. IPS अधिकारी अंजना कृष्णा या गावामध्ये उपस्थित होत्या. त्यांच्याच उपस्थितीमध्ये गावात कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना अचानकपणे अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना फोन केला. अंजना कृष्णा यांनी हा फोन स्पीकरवर टाकला. त्यामुळे अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये जे संभाषण होत होतं ते तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी रेकॉर्ड केलं आणि ते लगेच व्हायरल झालं. अजित पवारांनी अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना जी भाषा वापरली होती त्याबद्दल चहूबाजूंनी टीका झाली. मग अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात UPSCला पत्र लिहिलं आणि त्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करावी अशी मागणी केली. मग टीकेचं धार आणखी वाढली आणि अजित पवार यांनी सोशल मीडियावर घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आपण अधिकाऱ्यांचा सन्मान करतो असं सांगितलं. मात्र तरीही या प्रकरणाची चौकशी पुढे गेली. चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले गेले. जिल्हा प्रशासनानं गावात जाऊन याची माहिती घेतली. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अजित पवारांची थेटपणे पाठराखण केली नाही. चौकशी जेव्हा पूर्ण झाली तेव्हा IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी जी कारवाई कुरडू गावामध्ये केली होती ती कारवाई योग्य होती असा निर्वाळा देण्यात आला. त्यानंतर बुधवारी अचानकपणे अजित पवार यांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम, बैठका सगळं काही रद्द केलं. गुरुवारी ते कार्यक्रमाला आले पण प्रकृती अजित पवारांची ठीक नाहीये, त्यामुळे त्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केलेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयातर्फे, त्यांच्या सहाय्यकांतर्फे देण्यात आली. गुरुवारी अजित पवार यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले होते, त्यांचे पूर्वनियोजित जे कार्यक्रम होते त्या सगळ्या कार्यक्रमांना, बैठकांना उपस्थिती लावली. पण आज शुक्रवारी जेव्हा उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा होता त्या सोहळ्याला मात्र अजित पवार हे अनुपस्थित होते आणि ही अनुपस्थिती कुणाच्याही नजरेतनं सुटली नाही. त्यामुळे फोन कॉल प्रकरणामुळे अजित पवार हे नाराज आहेत का याच्या चर्चा सुरू झाल्या आणि हे प्रश्न विचारले जाऊ लागले महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना.
आता या सगळ्या प्रकरणाबद्दल जेव्हा महायुतीतल्या नेत्यांना विचारलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना 2 दिवसांपूर्वी माध्यमांनी हा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं, आणि आज जेव्हा अजित पवार उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला पोहोचले नाहीत, तेव्हा भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते. अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे, आणि त्या आधारावर कामं होतात. दादांचं धन्यवाद देतो मी की त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळवून दिली आहेत उपराष्ट्रपती पदाला. त्यामुळे दादांचं समर्थन तर इतकं मजबूत आहे की आपली तर दिलीच दादांनी, अन्य पण आम्हाला मिळवून दिलीत उपराष्ट्रपती पदासाठी, ते मी जाहीर सांगणार नाही. अजितदादांच्या वतीने आपले प्रफुल्ल पटेल खासदार होते, तेही मला भेटले. त्यामुळे एनडीएचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते. एनडीए मध्ये करमत नाही का साहेब? ते फारसे अरे बाबा, कार्यक्रमाला त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता. तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत एकनाथ शिंदे, आशिष शेलार यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी या वाईटपणा स्पष्ट आहे की आशिष शेलार यांनी विषय टाळलेला होता. अजित पवार यांची अनुपस्थितीबद्दल ते काही म्हटले नाहीत. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की ते रायगडमध्ये काम होतं, त्यांचा दौरा होता नियोजित, त्यामुळे ते तिथे गेलेले आहेत. आता दोन्ही नेत्यांनी जरी हे उत्तर दिलेलं असलं तरी अजित पवार नाराज नाहीयेत असं वाक्य मात्र कुणाकडनं सुद्धा येत नाहीये. सगळ्या नेत्यांचं हे म्हणणं आहे की अजित पवार हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आले नाहीत, पण त्यामुळे ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या थांबत नाही. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आपल्यासोबत आहेत याच मुद्द्यावर बोलण्यासाठी. प्रवीण सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. बर, आता हा काही प्रकार गेल्या 2-3 दिवसातला नाहीये. कदाचित हे प्रकरण जे आहे अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या संभाषणाचं हे फक्त आणखी एक प्रकरण म्हणून समोर आलं असावं. पण अजित पवारांचं गेल्या काही दिवसांमधलं विशेषतः आहे, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याच वेळेला अशा चर्चा होत राहिल्या, त्या काही फार झाल्या नाहीत की अजित पवार नाराज आहेत म्हणून, पण त्यांच्या नाराजीचं कुठे कुठे कायम कानावर येत राहतं आणि मग ते पुढे जातं. पण आता अंजना कृष्णा यांच्या प्रकरणानंतर जी नाराजी दिसते ती सिरियस म्हणावी अशी नाराजी आहे का अजित पवार यांची? नाही, खरं आहे, सिरियस आहे. कारण उपराष्ट्रपती पदांचा जेव्हा शपथविधी असतो तेव्हा हा कार्यक्रम जो आहे तो आंतरराष्ट्रीय इव्हेंट समजला जातो. अशा वेळेला उपमुख्यमंत्र्यांनी तिथे जाणं हे अपेक्षित असतं. अजित पवार हे रायगडमध्ये असलेल्या रोह्यामध्ये नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आज तिथे हजर होते, खरं आहे. पण अजित पवार एक महत्वाकांक्षी नेते आहेत, त्यांना कोणी दुखवलेलं आवडत नाही. असं जर झालं तर ते नाराज होतात. त्यांच्या आजाराची काही वेगवेगळी कारणं असतात. एक म्हणजे शारीरिक आजार आणि दुसरा म्हणजे मानसिक आजार. जेव्हा मानसिक आजारी असतात तेव्हा ते कुठल्याही कार्यक्रमाला जात नसतात. यापूर्वी आपल्या लक्षात येईल, विजयसिंग मोहिते पाटील जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री झाले किंवा आर पाटील जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्या शपथविधीच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित नव्हते. तेव्हाही त्यांचा मानसिक आजार होता, शारीरिक आजार नव्हता. हाही मानसिक आजार असल्यामुळे ते रोहायला गेले. आणि एवढा मोठा कार्यक्रम असताना दिल्लीमध्ये त्यांनी तिकडे जाणं अपेक्षित होतं, ते तिकडे गेले नाहीत. त्याला वेगळी 2-3 काही कारणं आहेत. एक तर भारतीय जनता पक्षामध्ये काही पक्षांना असं मोजलं जातं, उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे 2च खासदार फक्त दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना तेवढं महत्व दिलं गेलं नाही. पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीच आहेत, पण त्यांचे जवळपास 40 खासदार असल्यामुळे त्यांना अतिशय आबदीने असं निमंत्रण पाठवलं गेलं. ही जी काही मेघ जी आहे ती प्रामुख्यानं अजित पवारांना लागलेली दिसते. त्याच्यामुळे ते एक तर नाराज होते. अधिक कृष्णा यांच्या IPS अधिकारी अंजली कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये त्यांना ज्या पद्धतीने सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. उलट ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळं बुमरँग झालं आणि मिटकरींनी जी मागणी केली होती की कृष्णा यांची, IPS अधिकारी कृष्णा यांची चौकशी करावी, ते पत्र अक्षरशः मागे घ्यावं लागलं. हे मागे घेण्याची जी काही आफत त्यांच्यावर आली त्याच्यामुळे अजित पवार गेल्या काही दिवसांपासून खूपच नाराज आहेत. आणि नाराज असल्यामुळे ते मानसिक आजारी आहेत, आणि मानसिक आजारी असल्यामुळे ते दिल्लीच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. आणि याच्यामुळे युतीमध्ये जे काही दुरावा आहे, एकमेकांमध्ये
अक्षरशः म्हणजे पाण्याची जी काही एक वेग आहे हा वाढत चालला असं दिसतंय आणि त्याच्यामुळेच अजित पवार आजच्या कार्यक्रमाला गेले नाही हे दिसतं. म्हणजे एकूणच कार्यक्रम महत्वाचा असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तिकडे जाऊ नये हे म्हणजे हास्यास्पद आहे. पण सर हे फक्त या मुद्द्यापुरतच बघायचं का? कारण जर माढ्याचा विचार केला तर लोकसभेपासून माढ्याची गणितं ही महायुतीसाठी किचकट राहिलेली आहेत. अगदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला उमेदवार निवडून आणता आला नव्हता महायुतीला आणि फक्त तेवढंच नव्हतं तर त्यावेळेस जी काही राजकीय गणितांची उलटफेर झाली माढ्यामध्ये ते सुद्धा अजित पवारांसाठी काहीसं अडचणीचं बनलं होतं. परिणामी शेवटी ती सीटही गेली होती आणि त्याच माढ्यामध्ये हे सगळं घडतंय. त्याच्यामुळे सुद्धा अजित पवारांसाठी हे आणखीन त्रासदायक ठरलं प्रकरण. ते निश्चितच विजयसिंग मोहिते पाटील ज्या माढ्यामध्ये ज्यांचे प्रभुत्व आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक जोर आहे. म्हणजे शरद पवार गटाकडे हा गट गेला आणि लोकसभेला अक्षरशः युतीला त्यांनी, कारण विजयसिंग मोहिते पाटील गेल्या काही वर्षांपासून हे भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधत होते आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ते शरद पवारांना परत जाऊन मिळाले आणि शरद पवारांचा उमेदवार तिथून निवडून आला. ही सल अजित पवारांना होती कारण अजित पवार वेगळे पडले होते. ही सल व्यक्त करताना त्यांनी कुरडीचं प्रकरण निघालं आणि कुरडीच्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे कारवाई होता नाहीये यासाठी त्यांनी कृष्णा यांच्यावर दबाव आणला आणि हे सगळं जे आहे ते मुख्यमंत्र्यांना त्यांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री आपल्याला सपोर्ट करतील, त्यांना पाठिंबा देतील किंवा आपल्या कारवाईला ते किमान रुकार देतील, थांबवणार नाही. पण हे सगळं झालं नाही. त्याच्यामुळे त्यांची नाराजी आणखी वाढली. हे सगळं आपण युतीसाठी करतो पण युती आपल्याकडे पाहायला मागत नाही. ही जी काही सल जी आहे ती अजित पवारांना गेल्या काही दिवसापासून म्हणजे प्रामुख्याने हे प्रकरण घडल्यापासून त्यांच्याकडे त्यांच्या मनावर दिसू लागलेली होती आणि त्याचेच परिणाम म्हणजे आज ते नाराजीचं हे सगळं सत्र जे आहे त्यांनी रोह्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून व्यक्त केला असं वाटतं. पण या सगळ्या प्रकरणावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामधली आश्चर्याची बाब ही आहे की एकीकडे रोहित पवार अजित पवारांची पाठराखण करतायत की अजित पवारांची ती स्टाईल आहे, अजित पवार असेच बोलतात, त्यामध्ये त्यांचा काही भाव तसा नसतो. पण बाकीचे महायुतीतले नेते इतक्या खुलेपणाने म्हणजे विरोधात असलेले रोहित पवार जितके अजित पवारांची पाठराखण करतायत तेवढे महायुतीतले नेते पण पाठराखण करताना दिसत नाहीयेत. हेही शल्य असणारच ना? नाही 100% असेल. कारण रोहित पवारांना असं वाटतंय की कधी काही का होईना किमान अजित पवारांचा उपयोग आपल्या पक्षासाठी होईल, निधी मिळण्यासाठी होईल किंवा पक्षात कदाचित उद्या चांगली संधी मिळू शकेल असं त्यांना वाटत असेल. म्हणून गेल्या काही दिवसापासून रोहित पवार हे अजित पवारांची बाजू घेतात. वेगवेगळ्या अडचणीत जेव्हा अजित पवार येतात तेव्हा त्यांची बाजू घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे दिसून आलंय आणि हे सगळं दिसतंय. कारण म्हणजे युतीच्या नेत्यांनी सहकार्य करण्याच्या ऐवजी रोहित पवार म्हणजे शरद पवारांचे अतिशय विश्वासू म्हणजे आता त्यांचे ते पुतळेच आहेत विश्वासू आमदार जेव्हा त्यांची बाजू घेतात तेव्हा निश्चितच ज्याचं काहीतरी गोम आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आता एक आहे की अजित पवारांचं वादामध्ये सापडलेलं हे काय पहिलं वक्तव्य नाहीये. यापूर्वीचं सुद्धा अजित पवारांच्या अनेक वक्तव्यांचा इतिहास आहे. अनेकदा सगळ्यांना हेही माहित आहे की ते बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जातात, कधी कधी भाषणामध्ये बोलून जातात आणि मग त्यांना चूक उमगते. पण हे पण आहे की अजित पवार यांना चूक उमगली की ते त्याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करतात. अगदी या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी केलं. अनेकदा तर अजित पवारांनी हेही म्हटलेलं आहे की आता कुठे बोलायचीच भीती वाटते कारण कशाचं काय होईल याचा काही नेम नाही. अशा अजित पवारांकडनं इतकी मोठी चूक कशी काय होऊ शकते की अजित पवार गाफील राहिले, त्यांना अंदाज आला नाही की हे प्रकरण काय होऊ शकतं जर हा कॉल व्हायरल झाला तर? अजित पवारांनी यापूर्वीही अजित पवारांची अशी अनेक प्रकरणं घडली की ते सहज बोलून जातात आणि ते नंतर एवढं व्हायरल होतं की अजित पवारांना माघार घ्यावी लागते. हेही प्रकरण तसंच घडलं आणि हे प्रकरण कसं आहे की एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात जेव्हा अजित पवारांनी संदेश दिला की ही कारवाई थांबली पाहिजे त्यावेळेला सर्वत्र त्यांच्या विरोधात चर्चा झाली आणि समाज माध्यमांमध्ये तर अक्षरशः सोलून काढावं अशा पद्धतीने टीका झाली राष्ट्रवादी काँग्रेसवर म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर स्वतः अजित पवारांवर. त्याच्यामुळे समाज माध्यमांवरची टीका ही त्यांना खरोखर मानवली नाही. एवढं होईल असं वाटलं नव्हतं. पण ज्या पद्धतीने सगळं झालं ते पाहिल्यानंतर असं त्यांना वाटत होतं की बाबा इतर नेते जे आहेत ते आपल्याला मदत करतील. या सगळ्या गोष्टी अनावधानाने जरी होत असल्या तरी समाज माध्यमांवर ते थांबत नाही. समाज माध्यमांवर कोण थांबवणार? ही सगळी स्थिती जी पाहिल्यानंतर अजित पवारांना आता वाटू लागले की बाबा हे आपलं काहीतरी आता चुकत चाललंय आणि मग जेव्हा असं घटना घडल्यानंतर मग त्यांना उपरती सुचते आणि मग ते माफी मागतात किंवा दिलगिरी व्यक्त करतात. हे अनेकदा प्रकार घडले. तसंच हा प्रकारही आता घडू लागला असं दिसतंय.
पण आता या प्रकरणातली आणखी एक गंमत अशी आहे की अजित पवार यांना गृह खात्याची हौस होती किंवा गृह खाता हवं होतं हे काही लपून राहिलेलं नाहीये. रादर देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणामध्ये एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे हेही म्हटलं होतं की अजित पवारांनी मागितलं तरी गृह खातं मी काही त्यांना देणार नाही. आता संदर्भ त्याचे वेगळे होते, पण ज्या गृह खात्याच्या बाबतीत अजित पवार हे अनेकदा आग्रही असल्याचं समोर आलेलं होतं, त्याच गृह खात्यातल्या एका अधिकाऱ्याबद्दल किंवा अधिकाऱ्याशी बोलतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते आणि त्यानंतर गृह खात्याकडून अजित पवारांना कोणताही दिलासा मिळत नाही किंवा त्यांची पाठराखणही होत नाही. हेही तर शल्यच आहे आणि हे जुनं शल्य आहे, ते फक्त या प्रकरणानं आणखी नव्यानं समोर आलं इतकंच म्हणावं लागेल. नाही, निश्चितच. कारण गेल्या काही वर्षापासून म्हणजे काही हे सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो निर्माण झालाय त्याच्यात आणखी एक सरकारवर टीका सातत्याने होत आहे. आणि त्याच्यामुळे अजित पवार पुन्हा एक मागच्या वेळाप्रमाणे मागेही त्यांच्याकडे काही काळ गृहमंत्रीपद होतं आणि त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला होता सगळ्या अधिकाऱ्यांना काबूत ठेवण्याचा. त्यांना असं वाटत होतं की हे कुठेतरी आता वाहत चाललंय की काय, आणि म्हणून हे पद आपल्याकडे आलं तर आपण पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करू, पण ते काय मुख्यमंत्र्यांकडून होणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांची नाराजी जी आहे ती सातत्याने वाढते. म्हणजे जरी अर्थमंत्रीपद जरी त्यांच्याकडे असेल किंवा सगळं वित्त त्यांच्याकडे जरी असलं तरी आपली मनोकामना असते की बाबा गृहमंत्रीपद हे सगळ्यापेक्षा वरचढ सगळ्यापेक्षा चांगलं पद असतं आणि ते जर आपल्याला जर मिळालं तर आपण सगळ्यांना हातात ठेवू शकतो. हे त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी जवळपास 2.5 ते 3 वर्ष गृह खातं त्यांनी सांभाळलेलं यापूर्वी, आणि त्याच्यामुळे त्यांना हे गृह खाते मिळावं ही अपेक्षा आहे. पण ती अपेक्षा मुख्यमंत्री पूर्ण करून देत नाही. ही सल ही त्यांना गेल्या काही दिवसापासून बोचते आणि त्याच्यामुळे त्यांची नाराजी सातत्याने पक्षामध्ये पण दिसते आणि युतीमध्ये पण दिसते. आणि त्याच्यामुळे असे जे काही प्रकरण घडतात त्याच्यामुळे महत्वाचे जे काही इव्हेंट असतात मग उपराष्ट्रपती शपथविधी असेल तर तिथे न जाणं ही जी काही कारणं जी आहेत अतिशय ह्या साध्या गोष्टीमध्ये पुढे येत चालले दिसून आले. पण आता हे जर प्रकरण आपण महायुती म्हणून बघितलं तर महायुतीसाठी किती अडचणीचं, कारण महायुतीचा जर रिस्पॉन्स आला या प्रकरणाला त्यावरून तर हे स्पष्ट दिसतंय की त्यांना अजित पवारांची थेटपणे पाठराखण करता आली नाही किंवा करायची नव्हती. जे खरं उत्तर तेच देऊ शकतील, पण हे तर दिसतंय की अजित पवारांची थेटपणे पाठराखण काही याच्यामध्ये झाली नव्हती. त्यामुळे एकूण हे प्रकरण हे महायुतीच्या इमेजसाठी अडचणीचं ठरलं. नाही, निश्चितच. कारण कसं आहे की युतीमधले राज्य सरकारची युती आता जे काही महायुती जी आहे इतकी बलशाली आहे, इतकी ताकदवान असतानाही अशा घटना घडत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अतिशय सामान्य असलेल्या विरोधकांकडून टीका होणं, समाज माध्यमातून टीका होणं, याच्यामुळे महायुतीच्या विषयी अक्षरशः हसं होत चाललंय. आणि हे हसं होणं हे महायुतीला सातत्याने त्रासदायक देणं, म्हणजे एकमेकांमधलं गट वरती येणं किंवा आपापली दरी जी आहे ती स्पष्ट दाखवणं, या सगळ्या ज्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडू लागल्यात त्याच्यामुळे निश्चितच हे जे काही प्रकरण जे आहेत युतीमध्ये दुरावा जो आहे 3 नेत्यांचा तो सातत्याने वरपणे येतोय आणि ही अतिशय घातक बाब युतीसाठी आहे. कारण जरी सत्ता त्यांच्याकडे असली तरी या घटना घडत असताना या सत्तेमध्ये एकमेकांमध्ये समन्वय नाही हे उघडपणे दिसू लागले आता मधल्या काळात. पण आता अजित पवारांशी तुम्हीही गेल्या अनेक वर्षांमध्ये भेटला असाल, त्यांच्याशी सार्वजनिक जीवनात सुद्धा बोलणं होतं, वैयक्तिक सुद्धा त्यांच्या भेटीगाठी होतात किंवा सगळ्यांना जो अनुभव आहे ते सार्वजनिक जीवनात बोलताना सगळ्यांशी त्यांचा तो दादावाला स्वभाव आहे तो आहे, पण ते बोलताना सगळ्यांशी आदराने बोलतात आणि विशेषतः जर महिला समोर असतील, महिला अधिकारी समोर असतील तर सहसा दादांचा तोल कधी जात नाही. पण इथे असं नेमकं काय झालं की अजित पवारांना महिला अधिकारी समोर असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीचा टोन वापरला, ज्या पद्धतीची ती निश्चितच कुणालाही खटकणारी होती किंवा ती न पटणारीच होती. मग त्या IPS अधिकारी असू देत किंवा साधा कॉन्स्टेबल असू देत, प्रश्न तो नाहीये. पण महिला एखादी वेशामधली आहे तिथे, युनिफॉर्म मधली आहे तिथे, तर कधीही दादा असं बोलत नाहीत. पण यावेळेस असं काय झालं की IPS अधिकारी असताना सुद्धा दादांनी बोलताना कदाचित भान बाळगलं नाही. नाही, कविता कसं आहे की दादा हे महत्वाकांक्षी नेते आहेत आणि आपल्याला माहिती आहे ते फटकळ आहेत. त्यांच्या मनामध्ये किती जरी प्रामाणिकपणे असत, जे काही समोर दिसेल एका झटक्यामध्ये बोलून टाकायचं, अडचणी काय येतील ते त्यावेळेला पाहत नाही. पण ज्यावेळेला बोलून गेल्यानंतर त्याचे जे काही परिणाम होतात, त्याच्या काही प्रतिक्रिया येतात, त्याचा विचार ते कधीच ते करत नाही. त्याच्यामुळे अगदी सामान्य माणसावर बोलताना पण ते सहज बोलून जातात आणि ते बोलून गेल्यानंतर जे काही टीव्हीवर येतं किंवा समाज माध्यमांवर येत्यानंतर त्यांची अडचण होते. आणि याही घटनांमध्ये कसं आहे की अनेकांच्या बरोबर बोलल्या, पण कवितांच्या बरोबर त्या कृष्णांच्या बरोबर समोर जेव्हा हे प्रकरण झालं तर ते प्रत्यक्ष घडणारी घटना होती आणि ज्यांनी तक्रार केली होती त्या तक्रार करणारा हा तिथला नेता जो आहे, तिथला कार्यकर्ता आहे,
तो अगदी बंडलबाज होता त्या पक्षामधला, हे सगळ्यांना माहिती होतं. त्याचं ऐकून जेव्हा अजित पवार अशी काही कृती करतात आणि त्या अधिकाराला झापतात, त्यावेळेस त्याचे परिणाम जे आहेत, त्याच्या प्रतिक्रिया आहेत, या त्यापेक्षाही किती मोठ्या असतात. आणि ह्याच प्रतिक्रियांमुळे अजितदादा अडचणीत आले. आणि त्यांनी जर कवितांच्या संदर्भात जर अगदी समन्वयाची भूमिका घेतली असती, त्यांना समजावून सांगितलं असतं, तर काहीच झालं नसतं. दादांच्या स्वभावाचा तो परिणाम होता, त्याच्यामुळे ते एकदा घटक्यात बोलले. त्यांनी फक्त रेकॉर्डिंग होत असताना त्यांनी सांगितलं, तुम्हीच बोलताय की काय, कसं मला कळेल, एवढंच फक्त त्या कृष्णांनी विचारलं. त्याच्यामुळे त्यांचा पारा चढला आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी फोन करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अशा पद्धतीने म्हणजे एक अधिकारी रस्त्यावर काम करतोय, मुरुम चोरून घेऊन जाणारे जे काही माफिया जे आहेत, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या अधिकाऱ्यांना जेव्हा उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलतात, त्यावेळेला त्याचे परिणाम जे आहेत ते असेच होणार. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू घेतली नाही. आणि बाजू न घेतल्यामुळे अजित पवारांनी हे जे काही सगळं जे आहे, नाराजीचं सत्र जे आहे तेव्हापासून जे सुरू झालंय जास्त, ते आता आपल्याला सगळ्यांना दिसू लागलंय. पण आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर आहेत, एकदा नाही ते 5 वेळा उपमुख्यमंत्री पद. आता एवढ्या मोठ्या पदावर इतका अनुभव असलेली व्यक्ती जर अशा गोष्टींमुळे नाराज होत असेल, तर ते त्यांच्या इमेजसाठी सुद्धा चांगलं नाहीये ना. हे काही शाळा नाहीये की जिथे नाराज व्हावं, जिथे एक दिवस मी तुम्हाला कुणाला भेटणारच नाही, नॉट रिचेबल. असं किती वेळा दादा नॉट रिचेबल होणार आणि नाराज होणार, म्हणजे त्यांच्या इमेजवर तर याचा परिणाम होणार ना. निश्चितच परिणाम होणार, कारण ते उपमुख्यमंत्री आहेत, ते कोण मंत्री नाही आहेत. कारण जेव्हा मुख्यमंत्री नसतात तेव्हा त्यांच्याकडे किंवा एकनाथ शिंदेकडे जबाबदारी असते. त्यांनी जबाबदारीने सगळं केलं पाहिजे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आता जरी ते संविधानिक पद जरी नसलं, आपण असं समजलो, तरीही त्या पदाला आता महत्व आहे. कारण ते नरेंद्र मोदींनी दिलेली 2 पदं आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी ही 5 पदं देतात, तेव्हा त्याला महत्व निश्चितच असतं ना. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही करायचं ते अतिशय जबाबदारीने केलं पाहिजे. जर जबाबदारी सोडून एखादा अधिकारी किंवा एखादा नेता किंवा पदाधिकारी वागतो, तर त्याचे परिणाम जे आहेत ते खूप वाईट होत असतात. आणि अजित पवारांच्या संदर्भात असं घडणं हे महाराष्ट्राला अपेक्षित नाहीये, पण ते घडतंय. सर, या प्रकरणात खरं तर बरेच अँगल्स आहेत आणि ते सगळे आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांची नाराजी ही काही महाराष्ट्राला आता नवी राहिलेली नाहीये, पण उपमुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टींवरनं नाराज होणं किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या अशा नाराजीच्या चर्चा होणं हे खरं तर फार भूषणावह नाहीये. त्यामुळं एकतर मुळात अजित पवारांनी आपल्या पदावरून बोलत असताना आपण कुणाशी आणि काय बोलतोय याचा आणखीन भान राखणं गरजेचं आहे. ते राखतायतच, आता ते कायम म्हणतच असतात की मी काही बोललो तर त्याची बातमी होते म्हणून. पण आपण काही बोललो की त्याची बातमी होते याची जर दादांना जाणीव असेल, तर मग ती बातमी होणार नाही याची काळजी कदाचित त्यांना आता आणखीन कठोरपणे घ्यावी लागेल. हे किमान अंजना कृष्णा यांच्या या प्रकरणातनं समोर आलेलं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि हे सगळं विश्लेषण करायला आम्हाला मदत केली, त्याबद्दल थँक्यू. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.